नमस्कार मंडळी, आज आपण थोर देवी भक्त मुदोजी चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही देऊरगावची पवित्र भूमी या ठिकाणी आज आपण आलेलो आहे। आपण पाहतो की भक्तांसाठी देव व्याकुळ झालेला असतो। गोऱ्या संगे चिखल तुडविता तल्लीन हो अंतरी, सावता संगे भाजी खुडोनी मळा राखणी करी। सावतामाळी चोखा मेळा गोरोबा काका तुकाराम महाराज यांच्या घरी प्रत्यक्ष पांडुरंग काम करीत होते आपण पाहिले आहे। कारण निस्वार्थ निस्सीम भक्तीसाठी देव व्याकुळ झालेला असतो भक्तांसाठी। तसेच अगदी तसेच मुधोजीसाठी कोल्हापूरची महालक्ष्मी देऊरला आली व मुधोजीची इच्छा पूर्ण केली। अशा या पवित्र आणि पावन भूमीमध्ये आपण आलेलो आहे आणि हे आपण दीपमाळ पाहत आहे। चला तर आपण आता मुधाई देवीचे दर्शन घेऊया आणि आपण आशीर्वाद प्राप्त करून घेऊया। असंच आपल्याला वारंवार दर्शन घडो हीच इच्छा आपण व्यक्त करूया। चला आपण आपलं विधी करायचा ठेवला मंदिराचा छोटासा दरवाजा आहे आणि हा दरवाजातून बाहेर अशा पद्धतीने
चला चला आपण जायचं. चला की आत जाऊ. किती मला नंतर आत गेलं असं पायाने जायचं का असं असं जायचं आत असं उतरलं पाहिजे ना. निवत आपण भरलं ना निवत असं की नाही वाटीवर ठेवायचं पैसे आता ह्या बघू द्या बाहेर सगळ्याला जायला जाणार नाही. थोडंसं ठेवायचं बाहेर. बाहेर नाही असं पूर्ण दगड आहे. इकडं काही आलेलं आहे. ते सगळे गेले पाहिजे नाही का. बरं असं होते एक ते पूर्वी पांडवांच्या काळात दररोज इथून कोल्हापूरला जायचे दर्शनाला. ते थकले वयोवृद्ध झाले. मग आपण बोलतोय असं आईसाहेब त्यांच्याशी बोलल्या. म्हणले मी तुझ्या सेवेला प्रसन्न झाले, तुला काय पाहिजे ते माग. तर तो म्हणला मला काहीही नको, फक्त मी मरेपर्यंत मला तुमची सेवा घडावी म्हणून तुम्ही माझ्याबरोबर माझ्या गावी चला. आता आईसाहेब म्हणल्यानंतर पंजन वगैरे घातला सगळा साज. तर आईसाहेबांनी सांगितले माझी पण एक आट आहे, जागेवर जायपर्यंत तू मागं बघू नको आणि बोलू नको. आता इथं बाहेर असं हायस्कूल शाळेकडे तुळजाभवानीचं इथलं मंदिर आहे, तिथं कार्यक्रम चालू होता. त्यामुळे त्या वाद्यामुळं देवी इथं आणि इथून एक फरलांगभर तो माणूस शिळावून पडलाय तो तिथं. आणि त्याला पंजनाचा देवीचा आवाज आला नाही. त्यामुळे तिथनं मागं बघितलं त्यानं जसं मागं बघितलं तसं कडा फोडून कड्या स्वयंभू झाल्या आहे साहेब. ही काय बसवलेली मूर्ती नाही किंवा काय नाही, स्वयंभू कडा पोखरून कड्यात त्यांचं स्थान आहे. त्यामुळे ते देवीला न्हाण वगैरे घालतात ना, ते न्हाण आणताना ताट मागं बघायचं नाही, बोलायचं नाही. परत ते नैवेद्य दाखवताना डोळे झाकायचे असतात. हा एवढं आहे ते देवीचं महत्व तेच Thank you.